मुलांना डिस्क्रिमिनंट नेचर ऑफ रूट्स याच्यानंतर आपण आता हाऊ टू सॉल्व द क्वाड्रेटिक इक्वेशन्स बाय फॉर्म्युला मेथड म्हणजे फॉर्म्युला मेथडकडे आपण आलो आहे. जर फॉर्म्युला इथे मी दिलेला आहे तुम्हाला, समजा ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0 इज अ क्वाड्रेटिक इक्वेशन इन एक्स. हे क्वाड्रेटिक इक्वेशन इन एक्सचा जनरल फॉर्म आहे. आणि फॉर्म्युलेने जेव्हा क्वाड्रेटिक इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं असतं तेव्हा आपल्याला ABCचे व्हॅल्यूज लागतात. म्हणजे फॉर्म्युलेने पहिल्यांदा हे पक्क लक्षात ठेवा, फॉर्म्युला मेथडने क्वाड्रेटिक इक्वेशन सोडवायचं असेल तर ते स्टँडर्ड फॉर्ममध्ये असलं पाहिजे, नसेल त्याला आणावं लागेल. तर क्वाड्रेटिक इक्वेशन फॉर्म्युला मेथडने सोडवायचं असेल, समजा हे क्वाड्रेटिक इक्वेशन इन एक्स आहे, देन द रूट्स ऑफ अबव क्वाड्रेटिक इक्वेशन आर गिवन बाय. हा फॉर्म्युला अतिशय महत्त्वाचा आहे, हा लक्षात ठेवावा लागेल तुम्हाला. तर क्वाड्रेटिक इक्वेशन हे इन एक्स आहे, तर आपण याचे रूट्स म्हणजे एक्सच्या अशा दोन व्हॅल्यूज असतात ज्या इक्वेशनला सॅटिस्फाय करतात. तर हे जे रूट्स आहेत त्यांना आपण अल्फा आणि बीटा म्हणतो. अल्फा आणि बीटा म्हणजे नथिंग बट म्हणजे दुसरं तिसरं काही नसतात, त्या एक्सच्या व्हॅल्यूज असतात ज्या इक्वेशनला सॅटिस्फाय करतील व्हेरिएबल एक्स असेल तर. इथे या क्वाड्रेटिक इक्वेशन एक्स आहे, त्याचे रूट्स काढायचा फॉर्म्युला मग हा असेल एक्स इक्वल टू मायनस बी प्लस मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. आता या फॉर्म्युल्यामध्ये एका फॉर्म्युल्यामध्ये दोन फॉर्म्युले आहेत. एका एक्सची व्हॅल्यू राहील मायनस बी प्लस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a, आणि दुसरा एक्स असेल म्हणजे दुसरा रूट असेल मायनस बी मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2. हे दोन फॉर्म्युले आपण एकत्र केले इथे प्लस मायनस. तर एका एक्सच्या व्हॅल्यूमध्ये मायनस बी प्लस घ्यावं लागेल तुम्हाला, दुसऱ्या एक्सच्या व्हॅल्यूमध्ये मायनस बी मायनस घ्यावं लागेल. तर हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करावा लागेल की क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट्स काढायचं फॉर्म्युला एक्स इक्वल टू मायनस बी प्लस मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. तर एक्झरसाइज प्रॅक्टिस सेट 2.4 मधलं हे फर्स्ट एक्झाम्पल आहे. कंपेअर द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन्स विथ जनरल फॉर्म अँड राईट व्हॅल्यूज ऑफ ए बी अँड सी. ते फर्स्ट इक्वेशन तुम्हाला दिलेलं होतं एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 5 इक्वल टू 0. ते ABCच्या व्हॅल्यूज काढायचं, तसंही आपण मागच्या पण याच्यात शिकलेलो होतो डिस्क्रिमिनंटमध्ये. तर याला जनरल फॉर्मशी कम्पेअर करण्यासाठी दिलेलं इक्वेशन हे जनरल फॉर्ममध्ये असायला पाहिजे, म्हणजे तिन्ही टर्म्स त्याच्यात असायला पाहिजे, स्क्वेअर टर्म, मिडल टर्म, कॉन्स्टंट आणि इक्वल टू 0. तर हे त्याच टाईपचं आहे, जनरल फॉर्म टाईपचं आहे. तर याला डायरेक्टच कम्पेअर करेल मी, कम्पेअरिंग एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 5 इक्वल टू 0 विथ जनरल फॉर्म एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. आता बघा, ह्याला इथे व्हेरिएबल एक्स आहे, ते जनरल फॉर्ममध्ये मी व्हेरिएबल एक्स घेतला. तर या इक्वेशनला याच्याशी कम्पेअर केला तर ए इथे स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट ए आहे आणि इथे स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट 1 आहे, म्हणजे ए इक्वल टू 1 झाला. इथे मिडल टर्मचा कोएफिशियंट बी आहे, इथे मिडल टर्मचा कोएफिशियंट -7 आहे, म्हणजे बी इक्वल टू -7 झालं आणि सी इक्वल टू झालं 5. तर या इक्वेशनला दिलेल्या इक्वेशनला जनरल फॉर्मशी मी कम्पेअर केलं तर मला ए इक्वल टू म्हणजे स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट 1 मिळाला, बी इक्वल टू मिडल टर्मचा कोएफिशियंट -7 मिळाला आणि सी इक्वल टू कॉन्स्टंट कोएफिशियंट 5 मिळाला. हे सेकंड इक्वेशन होतं जे स्टँडर्ड फॉर्ममध्ये नव्हतं, त्याला मी स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणलं पहिले. 2m स्क्वेअर इक्वल टू 5m मायनस 5. तर हे 5m मायनस 5 मी इकडे घेतले, हे झालं 2m स्क्वेअर प्लस 5mचं मायनस 5m आणि मायनस 5चं प्लस 5 इक्वल टू 0. आता हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आलेलं आहे, स्क्वेअर टर्म, मिडल टर्म, कॉन्स्टंट इक्वल टू 0. याला कम्पेअर करेल मी जनरल फॉर्मशी. तर इथे मी तुमच्या लक्षात आलं असेल तर जनरल फॉर्ममध्ये व्हेरिएबल m घेतलेला आहे, कारण इथे व्हेरिएबल m होता. तर व्हेरिएबल m घेतला मी, am स्क्वेअर प्लस bm प्लस c इक्वल टू 0. या जनरल फॉर्मशी मी ह्या इक्वेशनला कम्पेअर केलं तर मला a म्हणजे स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट 2 मिळाला, b म्हणजे मिडल टर्मचा कोएफिशियंट -5 मिळाला आणि c म्हणजे कॉन्स्टंट कोएफिशियंट 5 मिळाला. तर याला या जनरल फॉर्मशी कम्पेअर केल्यावर स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट a 2, मिडल टर्मचा कोएफिशियंट b -5, कॉन्स्टंट कोएफिशियंट c 5. तर हे काढला मी ABCच्या व्हॅल्यूज. आपल्याला फक्त हा प्रश्न असा होता, दिलेलं इक्वेशन जनरल फॉर्ममध्ये आणून त्याला जनरल फॉर्मशी कम्पेअर करून ABCच्या व्हॅल्यूज द्या. थर्ड इक्वेशन हे दिलं होतं तुम्हाला, वाय स्क्वेअर इक्वल टू 7y. तर वाय स्क्वेअर इक्वल टू 7yमध्ये 7yला मी इकडे घेतलं. मग माझ्या लक्षात आलं स्क्वेअर टर्म आहे, मिडल टर्म आहे, कॉन्स्टंट नाही आहे. कॉन्स्टंट मला लागेल कारण ABCच्या व्हॅल्यूजसाठी हे स्टँडर्ड फॉर्ममध्येच असायला पाहिजे. तर मी कॉन्स्टंट टाकला, मग +0, मग स्क्वेअर टर्म, मिडल टर्म, कॉन्स्टंट इक्वल टू 0 अशा टाईपचं मी स्टँडर्ड फॉर्ममध्ये आल्यावर
याला स्टँडर्ड फॉर्मशी म्हणजे जनरल फॉर्मशी पण कंपेअर करेल. आता इथे पहा, जनरल फॉर्म लिहिताना मी व्हेरिएबल वाय लिहिलेला आहे, कारण दिलेल्या इक्वेशनमध्ये व्हेरिएबल वाय होता. तर AY² + BY + C = 0 शी याला या स्टँडर्ड फॉर्मशी जनरल फॉर्मशी कंपेअर केल्यावर ए म्हणजे स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट तो 1 मिळाला मला. बी म्हणजे मिडल टर्मचा कोइफिशियंट तो -7 आहे. सी म्हणजे कॉन्स्टंट तो आहे 0. हे मी एक्स्ट्रा दिलं तुम्हाला. एक इक्वेशन समजा मी तुम्हाला दिलं x² = 9. मग आता याच्यामध्ये मी पहिल्यांदा याला x² = 9 लिहून घेतलं. मग x² हे +9 मी इकडे घेतले, -9 = 0. माझ्या लक्षात आलं स्क्वेअर टर्म आहे, कॉन्स्टंट आहे, मिडल टर्म नाही आहे. मग मी मिडल टर्म घेतली 0x. x² + 0x -9 = 0. तर याला मग मी आता कंपेअर केलं जनरल फॉर्मशी. जनरल फॉर्म आहे ax² + bx + c = 0. इथे व्हेरिएबल एक्स असल्यामुळे मी स्टँडर्ड फॉर्ममध्ये जनरल फॉर्ममध्ये व्हेरिएबल एक्स घेतला. स्टँडर्ड फॉर्म जनरल फॉर्म हा एकच शब्द आहे. तर वी गेट, मग ए याला जर स्टँडर्ड फॉर्मशी मी कंपेअर केलं तर ए म्हणजे स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट मला इथे काही नाही आहे म्हणजे 1 आहे, 1 मिळाला. मिडल टर्मचा कोइफिशियंट 0 आहे, 0 घेतला. आणि कॉन्स्टंट कोइफिशियंट सी आहे -9. एक मी हे आणखी तुम्हाला दिलं, याला मी लिहितो m² = 0. मग माझ्या लक्षात आलं याच्यामध्ये मिडल टर्म नाही आहे, कॉन्स्टंट नाही आहे, तर त्या 2 टर्म मला घ्याव्या लागतील. m² + 0m + 0 = 0. आता याला कंपेअर करतो मी जनरल फॉर्मशी. कंपेअरिंग विथ जनरल फॉर्म. जनरल फॉर्म घेतो am², इथे व्हेरिएबल एम घेतो कारण याच्यामध्ये व्हेरिएबल एम आहे, + bm + c = 0. वी गेट, या दिलेल्या इक्वेशनला मी स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणलं आणि याला आता जनरल फॉर्मशी कंपेअर केल्यावर मला ए मिळेल स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट जो 1 आहे, बी मिडल टर्मचा कोइफिशियंट 0 अँड सी कॉन्स्टंट कोइफिशियंट 0. तर अशा पद्धतीने दिलेले इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणणे आणि त्यांच्यामध्ये ABCच्या व्हॅल्यूज लिहिणे. आपल्याला अशा टाईपचे एक्झाम्पल होते क्वेश्चन 1. नंतर क्वेश्चन 2 आहे सॉल्व युझिंग फॉर्म्युला. हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहेत हे फॉर्म्युला वापरून आपल्याला सॉल्व करायचे. तर ते मी आता घेणार आहे तुमचे एक्झाम्पल्स. प्रॅक्टिस सेट 2.4. क्वेश्चन 2 सॉल्व, म्हणजे खाली काही क्वाड्रॅटिक इक्वेशन्स दिले आहे ते फॉर्म्युला वापरून आपल्याला सॉल्व करायचे आहे. फर्स्ट इक्वेशन आहे त्याच्यामधला x² + 6x + 5 = 0. आता मी याला कसं सॉल्व करतो बघा तुम्ही. सोल्युशन घेईल मी. इथे लक्षात घ्या मला फॉर्म्युला वापरायचा आहे x = -b ± √b² - 4ac/2a. तर इथे या एक्झाम्पल्समध्ये मला ABCच्या व्हॅल्यूज लागतात, म्हणजे दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन मला स्टँडर्ड फॉर्ममध्येच लागेल, नसेल तर ते आणावं लागेल. तर हे स्टँडर्ड फॉर्ममध्येच आहे. तर x² + 6x + 5 = 0. आता मी याला लिहितो कंपेअरिंग विथ, हे जनरल फॉर्ममध्येच होतं, जनरल फॉर्म. आता जनरल फॉर्म मी इथे लिहित बसत नाही कारण मला हे बरंच पुढे सोडवायचं आहे, त्याच्यामुळे कंपेअरिंग विथ जनरल फॉर्म ax² + bx + c = 0 ते काही लिहिणार नाही मी डायरेक्ट लिहिल कंपेअरिंग विथ जनरल फॉर्म. वी गेट ए म्हणजे स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट 1, बी म्हणजे मिडल टर्मचा कोइफिशियंट 6 अँड सी म्हणजे कॉन्स्टंट कोइफिशियंट 5. मग मी काय करेल, आता मी b² - 4ac व्हॅल्यू काढेल. आपल्या फॉर्म्युल्यामध्ये स्क्वेअर रूटमध्ये b² - 4ac असतं. तर b² - 4ac व्हॅल्यू काढतो आहे मी आता. तर बी आहे तुमचा 6² - 4 × 1 × 5. पहिला सोडवत नाही. 36 - 4 × 1 4 आणि 4 × 5 20.
म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू आली 16. आता मी इथे अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. आपल्या फॉर्म्युल्यामध्ये हे बी स्क्वेअर मायनस 4ac स्क्वेअर रूटमध्ये असतं. बी स्क्वेअर मायनस 4ac हे स्क्वेअर रूटमध्ये असतं आणि याचा अर्थ होतो बी स्क्वेअर मायनस 4ac स्क्वेअर रूट तुम्हाला घ्यायचं असतं. आता स्क्वेअर रूट त्याच संख्येचं निघते जी संख्या स्क्वेअर असेल. किंवा मला हे सांगायचं आहे तुम्हाला की बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत जी आहे ही नेहमी पॉझिटिव्ह असली पाहिजे किंवा 0 पण चालतं आहे. जर बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत पॉझिटिव्ह असेल मग ती स्क्वेअर असो वा नसो तुम्ही त्याचं स्क्वेअर रूट काढू शकता. कारण कंप्लीट स्क्वेअर असेल तर त्याचं स्क्वेअर रूट तुम्हाला भेटेल, कंप्लीट स्क्वेअर नसेल तर त्याचं स्क्वेअर रूट तुम्हाला डेसिमल फॉर्ममध्ये भेटेल. जर बी स्क्वेअर मायनस 4ac हे पॉझिटिव्ह असेल तर तुम्ही त्याचं स्क्वेअर रूट काढू शकता. बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू जर 0 असेल तर 0चं स्क्वेअर रूट 0 असतं. पण बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली तर स्क्वेअर रूटमध्ये निगेटिव्ह नंबर येईल आणि स्क्वेअर रूटमध्ये निगेटिव्ह नंबर असणे म्हणजे निगेटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट काढणे आणि आपला स्क्वेअर कधीच निगेटिव्ह नसतो. त्याच्यामुळे निगेटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट निघत नाही. म्हणजेच मॅथमॅटिक्समध्ये निगेटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट काढणे हे व्हॅलिड नाही आहे. म्हणून जर बी स्क्वेअर मायनस 4ac हे आपल्या फॉर्म्युल्यामध्ये स्क्वेअर रूटमध्ये असेल तर या बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू निगेटिव्ह चालणार नाही. कारण निगेटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट, कारण स्क्वेअर हा कधीच निगेटिव्ह नसतो. त्याच्यामुळे स्क्वेअर जर निगेटिव्ह नसेल तर निगेटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट आपण काढू शकत नाही. त्याच्यामुळे म्हणजे थोडक्यात सांगायचं एखादा नंबर जर रिअल नंबर असेल तो निगेटिव्ह असेल तर त्याचं स्क्वेअर रूट निघत नसते कारण स्क्वेअर हा कधीच निगेटिव्ह नसतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर जर बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू जर इथे निगेटिव्ह आली तर तुम्ही तिथे लिहायचं आहे रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रिअल. म्हणजे ते क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह होणार नाही, तिथे तुम्हाला सोडून द्यावं लागेल. आणि जर समजा बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली असेल किंवा बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू 0 आली असेल तरच तुम्ही प्रोसीड करायच्या पुढे. मी एक एक्झाम्पल घेईन म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता पहा ही बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू निगेटिव्ह पॉझिटिव्ह आलेली आहे, त्याच्यामुळे मी प्रोसीड करतो. मग देअरफोर एक्स इक्वल टू, आता घेतो मी नाव लिहिल मी इथे देअरफोरच्या याची नाव, ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आलेली आहे, काढली आहे मी. आता एक्स इक्वल टू फॉर्म्युला लिहितो मी मायनस बी प्लस मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac बाय 2a. तर या एकाच व्हेरिएबल एक्स आहे म्हणून मी एक्स घेतला आहे. ते एक्सच्या 2 व्हॅल्यूज भेटणार, इथे 2 व्हॅल्यूज आहेत प्लस मायनस म्हणून. मायनस बी आहे तुमचा 6 प्लस मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आहे 16/2 इंटू ए ची व्हॅल्यू आहे तुमची 1. त्याला सोडवत नाही तुम्ही आता खाली इक्वल टू मायनस 6 प्लस मायनस 16चं स्क्वेअर रूट 4 घेतो. इथे प्लस मायनस आलंच आहे समोर आता, डिवायडेड बाय 2 इंटू 1 म्हणजे 2 इक्वल टू मायनस 6. आता याला मी एक काम करेल तर याला सेपरेट करेल. दस अशा प्रकारे एक्स इक्वल टू मायनस 6 प्लस 4/2 और एक्स इक्वल टू मायनस 6. पहिल्यांदा मी मायनस 6 प्लस 4 घेतला आणि आता घेतो आहे मायनस 6 मायनस 4/2. त्याला सॉल्व करतो. मायनस 6 प्लस 4 म्हणजे मायनस 2/2 इक्वल टू मायनस 1 आला आणि ते घेतो मी मायनस 6 मायनस 4 म्हणजे मायनस 10/2 म्हणजे इक्वल टू मायनस 1. देअरफोर रूट्स असतील या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे एक्स इक्वल टू मायनस 1 और एक्स इक्वल टू मायनस 5. हे मी फॉर्म्युला मेथडनी हे एक्झाम्पल दिलेलं सॉल्व केलेलं आहे, ज्याचे रूट्स काढले आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. सेकंड इक्वेशन घेऊ आपण. एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 2 इक्वल टू 0. हे पण स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे.
तर मग डायरेक्टच लिहून घेईल मी याला पहिले एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 2 इक्वल टू 0. मग लिहिली इथे कम्पेरिंग विथ जनरल फॉर्म वी गेट जनरल फॉर्मशी जर याला कम्पेअर केलं तर आपल्याला भेटेल ए जे स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट 1, बी इक्वल टू कॉन्स्टंट टर्मचा कोएफिशियंट -3 अँड सी इक्वल टू बी इक्वल टू मिडल टर्मचा कोएफिशियंट म्हणजे -3 आणि सी इक्वल टू कॉन्स्टंट -2. मग आता बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू काढून घ्या पहिले. -3चा होल स्क्वेअर करावं लागेल -4 इंटू एची व्हॅल्यू आहे 1 इंटू -2. तर -3चा स्क्वेअर 9 होईल, मायनस इंटू मायनस प्लस होईल, 4 इंटू 1 4, 4 इंटू 2 8, म्हणजे हे झालं 17. पॉझिटिव्ह आहे. बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली. ही जर पॉझिटिव्ह किंवा 0 असेल तरच पुढे प्रोसीड करायचं. ही व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली बी स्क्वेअर मायनस 4ac ची तर निगेटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट काढता येत नाही. मग हे आपल्या स्क्वेअर रूटमध्ये निगेटिव्ह नंबर येईल. स्क्वेअर रूटमध्ये निगेटिव्ह नंबर व्हॅलिड नसतो, स्क्वेअर कधीच निगेटिव्ह नसतो, त्याच्यामुळे निगेटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट निघत नाही. जर बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू निगेटिव्ह आली तर इथे तुम्हाला लिहावं लागेल की बी स्क्वेअर मायनस 4ac लेस दॅन 0, देअरफॉर रूट्स आर नॉट. तसंही तुम्हाला माहिती आहे, मी सांगितलं होतं बी स्क्वेअर मायनस कोणत्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू म्हणजे हा डिस्क्रिमिनंट असतो. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू जर निगेटिव्ह येत असेल तर त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला रूट्सच नसतात, त्याचे रूट्स नॉट रिअल असतात, त्याच्यामुळे ते सॉल्व्ह होत नसते. जर इथे बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू निगेटिव्ह आली असती तर मी इथे लिहील बी स्क्वेअर मायनस 4ac लेस दॅन 0, लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह, देअरफॉर रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रिअल. तर ठीक आहे, ती इथे पॉझिटिव्ह आली आपण सॉल्व्ह करू. मी लिहिल नाऊ. आता फॉर्म्युल्यामध्ये व्हेरिएबल एक्सच असल्यामुळे मी एक्सचा फॉर्म्युला घेतो, मायनस बी प्लस मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a इक्वल टू मायनस बीची व्हॅल्यू आहे तुमची इथे -3, तर हे मायनस ऑफ -3 होईल, प्लस मायनस रूट 17 अपॉन 2 इंटू एची व्हॅल्यू आहे 1. तर मायनस मायनस प्लस होईल म्हणजे 3 प्लस मायनस 17चं स्क्वेअर रूट निघत नाही, डेसिमलमध्ये काढायची गरज नाही, रूट 17 असंच राहील. हा सिम्प्लिफाय होत असेल स्क्वेअर नंबरनी तर मग आपण याला सिम्प्लिफाय करू शकतो, पण हा सिम्प्लिफाय होत नाही स्क्वेअर नंबरनी. 17 प्राईम नंबर आहे. मग इथे मग आता देअरफॉर एक्सच्या 2 व्हॅल्यूज मला मिळाल्या, एक्स इक्वल टू 3 प्लस रूट 17/2 और एक्स इक्वल टू 3 मायनस रूट 17/2. हे 2 रूट्स झाले या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. नंतर मी नेक्स्ट एक्झाम्पलकडे येतो. थर्ड एक्झाम्पल आहे 3m² प्लस 2m मायनस 7 इक्वल टू 0. हे पण स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे. सोल्युशन घेतो. पहिल्यांदा हे इक्वेशन लिहून घेतो, 3m² प्लस 2m मायनस 7 इक्वल टू 0. कम्पेरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म किंवा जनरल फॉर्म. आता मला काही हे क्वाड्रॅटिक इक्वेशन स्टँडर्ड जनरल फॉर्ममध्ये आणा आणि त्याला ABCच्या व्हॅल्यूज लिहा, असं काही कम्पेअर करा जनरल फॉर्मची, असा प्रश्न नाही आहे मला. मी इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याचे प्रश्न आहेत हे, त्याच्यामुळे स्टँडर्ड फॉर्ममध्ये असेल तर त्याला मी कम्पेअर करेल जनरल फॉर्मची. जनरल फॉर्म नाही लिहिणार मी इथे, am² प्लस bm प्लस c इक्वल टू 0 वगैरे लिहिणार नाही मी, डायरेक्ट लिहिल कम्पेअरिंग विथ जनरल फॉर्म. वी गेट ए म्हणजे स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट 3, बी म्हणजे मिडल टर्मचा कोएफिशियंट 2 आणि सी म्हणजे कॉन्स्टंट कोएफिशियंट -7. मग आता मी बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू काढेल पहिले या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या डिस्क्रिमिनंटची. तिथे 2² मायनस 4 इंटू 3 इंटू सीची व्हॅल्यू आहे -7. तर 2चा स्क्वेअर 4 येतो, मायनस इंटू मायनस प्लस येईल, 4 इंटू 3 12 आणि 12 इंटू 4 84 इक्वल टू हे आला 88. पॉझिटिव्ह आहे म्हणजे मी प्रोसीड करू शकतो, फॉर्म्युला घेऊ शकतो. नाव आता मी फॉर्म्युला घेताना मुलांनो m इक्वल टू घेईल, कारण आपलं जे इक्वेशन होतं ते m आहे.
इन एम आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन इन एम. फॉर्म्युला घेईल मी, एमचे 2 व्हॅल्यूज भेटतील, म्हणजे रूट्स असतील एमच्या 2 व्हॅल्यूज. -b प्लस मायनस रूट b² मायनस 4ac हा फॉर्म्युला म्हणायचा म्हणजे पार्ट होतो अपॉन 2a इक्वल टू मायनस बीची व्हॅल्यू बघतो मी, बीची व्हॅल्यू आहे 2, बीची व्हॅल्यू 2 आहे, हे -2 प्लस मायनस रूट 88 अपॉन 2 इंटू एची व्हॅल्यू आपण बघू, एची व्हॅल्यू आपल्याकडे 3. तर मुलांना आता मी याला, हा जो तुमचा नंबर आहे रूट 88 हा सिम्प्लिफाय होतो, याचे स्क्वेअर नंबरने फॅक्टर पडतात 4ने, 4 इंटू 22. नीट बघा मी कसं सोडवतो त्याला. हा जो स्क्वेअर रूट 88चा स्क्वेअर रूट निघत नाही, पण 88 हा स्क्वेअर नंबरनी म्हणजे 4नी, 4च असा स्क्वेअर नंबर आहे जो याला सिम्प्लिफाय करू शकतो. तर 4नी याला मी सिम्प्लिफाय केलं, इथे 6 झालं खाली, तर हे झालं -2 प्लस मायनस, आता हा 4 स्क्वेअर रूटहून बाहेर येईल, 2 रूट 22 अपॉन 6. आता हे पहा, ही टर्म आणि ही टर्म, या 2 टर्ममधून 2 कॉमन निघतो, तर मी 2 कॉमन काढतो. इथून जर मी 2 कॉमन काढला तर इथे -1 राहील, प्लस मायनस इथला 2 काढला म्हणजे रूट 22 राहील अपॉन 6. हे पहा, इथे मी 2 कॉमन घेतला, इथून 2 कॉमन काढल्यावर -1 राहिला, प्लस मायनस इथून 2 कॉमन काढला, रूट 22 राहिला. आता हे 2ने 6ला भाग जाईल 3चा, पण भाग इथे दाखवू शकतो मी तुम्हाला, या 2ने या 6ला भाग जाईल 3चा, म्हणजे याला -1 प्लस मायनस रूट 22 बाय 3. आता याच्या पुढे आपण याला सॉल्व नाही करू शकत, देअरफॉर m इक्वल टू -1 प्लस रूट 22 बाय 3 और m इक्वल टू -1 मायनस रूट 22 अपॉन 3, असे 2 रूट्स आपल्याला याचे मिळाले. नेक्स्ट इक्वेशनकडे येतो, 4th 5m² मायनस 4m मायनस 2, हे पण स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे आणि हे पण क्वाड्रॅटिक इक्वेशन इन एम आहे. सोल्युशन घेतो, 5m² मायनस 4m मायनस 2 इक्वल टू 0. कंपेरिंग विथ जनरल फॉर्म, we get a equal to square terms of coefficient 5, b equal to middle terms of coefficient -4 and c equal to constant coefficient -2. आता मी b² मायनस 4ac ची व्हॅल्यू काढतो, -4 होल स्क्वेअर -4 इंटू a ची व्हॅल्यू 5 इंटू c ची व्हॅल्यू -2. -4चा स्क्वेअर 16, मायनस इंटू मायनस प्लस, 4 5 जा 20, 20 इंटू 2 म्हणजे झाले 40, हे झाले 56. b² मायनस 4ac पॉझिटिव्ह आहे, म्हणजे मग दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स निघतात. मग मी करेल फॉर्म्युला गेला तर नाव m इक्वल टू, कारण व्हेरिएबल m आहे, -b प्लस मायनस रूट b² मायनस 4ac अपॉन 2a इक्वल टू मायनस बीची व्हॅल्यू -4 आहे, म्हणजे -4 प्लस मायनस रूट 56 अपॉन 2 इंटू 5, एची व्हॅल्यू 5 आहे, हे मायनस मायनस प्लस होतील, प्लस 4 प्लस मायनस रूट. आता हे 56 जो आहे याचे स्क्वेअर नंबर 4नी 56चे रूट्स हे पडतात, फॅक्टर्स पडतात. पहिला स्क्वेअर नंबर 4 आहे, दुसरा स्क्वेअर नंबर 9 आहे, तर 9नी 56चे फॅक्टर्स पडत नाही. त्याच्या पुढचा स्क्वेअर नंबर आहे 16, 16नी पण 56चे फॅक्टर पडत नाही.
त्याच्यानंतरचा स्क्वेअर नंबर आहे 25. 25नी पण 56चे फॅक्टर पडत नाही, 36नी पण पडत नाही. 36 नंतर 49, 64 वगैरे, आणि याचे 56चे फॅक्टर्स पडतात. स्क्वेअर नंबरनी पाडायचे असतील तर फक्त 4नी, 4 × 14. आता मी खाली घेईल, मग हायेस्ट स्क्वेअर नंबर निवडायचा, मोठ्यात मोठा स्क्वेअर नंबर ज्याने या नंबरचे फॅक्टर्स पडतील. तर यात 56चे फॅक्टर्स पडणारा स्क्वेअर नंबर फक्त एकच आहे, 4. तर 5 × 2 म्हणजे 10 झाला आहे. 4 प्लस मायनस हा 4 स्क्वेअर रूटहून बाहेर येईल, 2√14/10. आता 4 आणि 2मधून पण आणखी 2 कॉमन निघतो, 2 कॉमन काढला मी. मग या 4मधून 2 काढला म्हणजे 2 राहील, प्लस मायनस रूट इथून 2 काढला आहे म्हणजे √14/10. आता या 2नी या 10ला भाग जाईल 5चा, म्हणजे येईल 2 प्लस मायनस √14/5. आता पुढे आपण सरकू. देअरफोर m = एक लक्षात ठेवा, इथे जर समजा 5 जरी असतात तर या 5ने या 5ला भाग गेला नसता, कारण हा 5 याच्यासोबत अटॅच आहे. ही सम होत नाही म्हणून आपण 5ला सेपरेट ठेवलं. आणि एक रॅशनल एक इरॅशनलची सम होत नाही, तर सम त्यांची असेल, दाखवायची असेल तर ती तशी दाखवा. इथे 5 जर असता तर मी 5ने याला 5ला भाग दिला नसता. इथे 10 असता तर 5ने या 10ला भाग दिला नसता, कारण हा 5 किंवा 10 याच्याशी अटॅच राहिलेला असतं. हा सेपरेट असेल, इंटू असेल तरच आपण भाग देऊ शकतो. तर मी इथे एमची एक व्हॅल्यू झाली 2 प्लस √14/5, और एमची दुसरी व्हॅल्यू झाली 2, खालचा मायनस घेतो, मायनस √14/5. तर हे 2 रूट्स आहेत आपल्याला दिलेल्या क्वाड्रेटिक इक्वेशनचे. नेक्स्ट इक्वेशनकडे जातो. 5th y² प्लस 1/3y = 2. आता सोल्युशन घेतो मी इथे. तर हे इक्वेशन जे आहे हे बाय वगैरे आहे, तर मी याला बाय ठेवणार नाही. आता स्टँडर्ड फॉर्ममध्ये पण नाही आहे. तर एक काम करतो, पहिले y² 1/3y = 2. पहिल्यांदा या 3ला बाय 3ला उडवू आपण, म्हणजे मल्टिप्लाईंग द इक्वेशन बाय 3 करू आपण. आपल्याला भेटेल 3y² प्लस, आता याला जर 3ने मल्टिप्लाय केलं, 3ने 3ला भाग जाईल, आणि y × 1 म्हणजे y राहील, आणि याला 3ने मल्टिप्लाय केलं 6 भेटेल. 6 इकडे घेतो मी आता. 3y² प्लस y मायनस 6 = 0. आता हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आलेलं आहे. आता याला मी कम्पेअरिंग विथ जनरल फॉर्म, वी गेट a म्हणजे स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट 3, b म्हणजे मिडल टर्मचा कोएफिशियंट जो आहे 1, काही नाही आहे म्हणजे 1 आहे, आणि कॉन्स्टंट -6 आहे. b = 1 अँड c = -6. आता इथे पहिल्यांदा मी b² - 4ac ची व्हॅल्यू काढतो. 1² मायनस 4 × 3 × -6. 1चा स्क्वेअर 1, आणि मायनस इंटू मायनस प्लस, 4 3 12, आणि 12 × 6 म्हणजे होतात 72. ज्याला हे 73. हा पॉझिटिव्ह आला, आणि b² - 4ac ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल तर आपण त्याला प्रोसीड करू शकतो. मग मी करेल आता. नाव व्हेरिएबल y आहे, त्याच्यामुळे yच्या व्हॅल्यूज भेटतील. y = घ्यावं लागेल तुम्हाला -b प्लस मायनस रूट b² - 4ac/2a, -1 प्लस मायनस √73/2 × 3, -1 प्लस मायनस. हा 73 जो आहे हा प्राईम नंबर आहे, त्याच्यामुळे याचे हा स्क्वेअरही नाही, याचे स्क्वेअर रूट निघत नाही, आणि हा प्राईम नंबर आहे, याचे फॅक्टर्स पण पडत नाही स्क्वेअर नंबरनी, त्याच्यामुळे हा असंच राहील √73/6. आणि देअरफोर मग yच्या 2 व्हॅल्यूज आपल्याला भेटतील, -1 प्लस √73/6 और
वाय इक्वल टू -1 मायनस √73/6. तर नेक्स्ट एक्झाम्पलकडे येतो. 6th एक्झाम्पलकडे. ते इक्वेशन आहे 5x² + 13x + 8 इक्वल टू 0. हे स्टँडर्ड फॉर्ममध्येच आहे. याला कम्पेअर करेल मी आता डायरेक्ट. comparing with general form, we get A ची व्हॅल्यू, स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट 5, B ची व्हॅल्यू 13 आणि C ची व्हॅल्यू 8. आता आपण पुढे सरकू. B² - 4AC ची व्हॅल्यू काढू. इक्वल टू 13² - 4 इंटू A म्हणजे 5 इंटू C म्हणजे 8. 13चा स्क्वेअर 169 मायनस 8 5 आर 40 आणि 40 इंटू 4 म्हणजे 160 इक्वल टू 9. B² - 4AC ची व्हॅल्यू दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे, त्याच्यामुळे रूट्स निघतील. व्हेरिएबल x आहे, देअरफॉर नाव x फॉर्म्युला वापरेल मी. -b + -रूट B² - 4AC अपॉन 2a मायनस b ची व्हॅल्यू 13 आहे, ± रूट इथे 9 येईल अपॉन 2 इंटू 5 इक्वल टू -13 ± 9चं स्क्वेअर रूट 3/10. म्हणजे इथे आता मला 2 व्हॅल्यूज भेटतील एक्सच्या. x इक्वल टू -13 + 3/10 और x इक्वल टू -13 - 3/10. याला सोडवतो. -13 + 3 म्हणजे -10/10 इक्वल टू -1. आणि याला सोडवतो. -16 -13 - 3 म्हणजे -16/10. मायनसमध्ये घेऊन घेतो आणि 16 आणि 10 दोघांनाही 2ने भाग जातो. 16ला 8चा आणि 10ला 5चा. देअरफॉर 2 रूट्स मिळाले. x इक्वल टू -1 और x इक्वल टू -8/5. एक क्वाड्रॅटिक इक्वेशन मी तुम्हाला सॉल्व करायला देतो, ते एक्स्ट्रा देतो याच्यामध्ये. x² + 2x + 1 x² + 3x x² + 2x + 3 इक्वल टू 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मी तुम्हाला सॉल्व करायला दिलं फॉर्म्युला मेथडने. सोल्युशन घेऊ आपण याचं. तर x² + 2x + 3 इक्वल टू 0. कंपेअरिंग विथ हे स्पेशल टाईपचं आहे. स्पेशल टाईप लिहितो मी इथे. कंपेअरिंग विथ जनरल फॉर्म, we get a equal to 1, b equal to 2 and c equal to 3. मग आता B² - 4AC ची व्हॅल्यू काढू आपण. 2² - 4 इंटू a ची व्हॅल्यू 1 इंटू 3. ह्या व्हॅल्यूज टाकल्या मी. 4 - 12 इथे आलं -8. दॅट इज B² - 4AC इज लेस दॅन 0. लक्षात घ्या, B² - 4AC ची व्हॅल्यू ही लेस दॅन 0 आहे. म्हणजे हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे याचे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू ही निगेटिव्ह आहे. देअरफॉर मग मी इथे लिहिल रूट्स ऑफ
गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन आर नॉट रियल, याचे रूट जे आहेत हे रियल नाही आहे, म्हणजे मी इथे संपवलेलं. आता आणखी एक एक्झाम्पल तुम्हाला देतो मी. एक एक्झाम्पल आहे हे x² + 2x + 1 = 0. सोल्युशन घेतो आहे मी. हे स्टँडर्ड फॉर्ममध्येच आहे. या पॉसिबिलिटीज आहेत. असे होऊ शकतं जर b² - 4ac ची व्हॅल्यू निगेटिव्ह आली, comparing with general form, we get a = 1, b = 2 and c = 1. b² - 4ac ची व्हॅल्यू काढतो. 2² - 4 × a ची व्हॅल्यू 1 × c ची व्हॅल्यू सुद्धा 1. 4 - 4 × 1 × 1 म्हणजे 4 = 0. इथे b² - 4ac ची व्हॅल्यू 0 आलेली आहे. b² - 4ac ची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह असेल किंवा 0 असेल तर आपण पुढे प्रोसीड करू शकतो. दिलेल्या क्वाड्रेटिक इक्वेशनच्या b² - 4ac ची व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली तर आपण लिहायचं असते हिअर b² - 4ac इज लेस दॅन 0, देअरफॉर रूट्स ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन आर नॉट रियल. पण इथे 0 आहे तर आपल्याला पुढे प्रोसीड करता येईल. मग नाव इथे व्हेरिएबल आहे तर एक्ससाठी मग मी आता फॉर्म्युला लिहितो -b ± रूट b² - 4ac अपॉन 2a इक्वल टू -b ची व्हॅल्यू आहे 2 ± रूट 0 अपॉन 2 × a ची व्हॅल्यू 1 आहे. हे -2 ते ±0 बाय 2 × 1 म्हणजे 2. 0चं स्क्वेअर रूट 0च येईल. मग देअरफॉर एक्सची एक व्हॅल्यू असेल -2 + 0 बाय 2 और x = -2 - 0 बाय 2. तुम्हाला हे माहिती आहे की एखाद्या क्वाड्रेटिक इक्वेशनच्या b² - 4ac ची म्हणजे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू जर 0 येत असेल तर त्या क्वाड्रेटिक इक्वेशनचे दोन्ही रूट्स असतात म्हणजे रिअल असतात अँड इक्वल असतात. इथे पहा तुम्हाला दोन्ही रूट्स इक्वल भेटतील. आता तर -2 + 0 म्हणजे -2 बाय 2 म्हणजे -1 आणि इकडे याला सोडवतो. -2 मधून 0 मायनस झाले म्हणजे -2च राहतील. -2 मध्ये 0 ॲड केला काय आणि -2 मधून 0 मायनस केला काय -2च राहील बाय 2 = -1. देअरफॉर हे पहा तुम्हाला दोन रूट्स मिळाले, दोन्ही इक्वल आहेत. x = -1 और x = -1. तर अशा पद्धतीने हे क्वाड्रेटिक इक्वेशनच्या पॉसिबिलिटीज मुलांना लक्षात घ्यायच्या आहे. मी आता प्रॅक्टिस सेट 2.4च्या या थर्ड एक्झाम्पलकडे येतो आहे. विथ द हेल्प ऑफ द फ्लो चार्ट गिव्हन बिलो सॉल्व द इक्वेशन x² + 2 रूट 3x + 3 = 0 युजिंग द फॉर्म्युला. म्हणजे हा फ्लो चार्ट आहे. फ्लो चार्ट म्हणजे स्टेप्स दिलेले आहेत तुम्हाला, त्या स्टेप्स वापरून तुम्हाला दिलेलं क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करायचं आहे. ते प्रॅक्टिस सेटमधलं थर्ड एक्झाम्पल मी आता घेतो आहे, प्रॅक्टिस सेट 2.4मधलं. तर आता पहिल्यांदा आपल्याला जे काय म्हटलं आहे, कम्पेअर x² + 2 रूट 3x + 3 = 0 अँड ax² + bx + c = 0. फाइंड व्हॅल्यूज ऑफ ABC. आता मी डायरेक्ट त्याचं सोल्युशन घेतो. फ्लो चार्ट म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला स्टेप्स दिले असतात. पहिली स्टेप ही आहे आपल्याला, हे जे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे x² + 2 रूट 3x + 3 = 0 याला कम्पेअर करायचं आहे जनरल फॉर्मशी. कम्पेअरिंग विथ ax² + bx + c = 0 वी गेट a म्हणजे स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट 1, b म्हणजे मिडल टर्मचा कोएफिशियंट 2 रूट 3 अँड c म्हणजे कॉन्स्टंट कोएफिशियंट 3. तर सेकंड स्टेप म्हणते आपल्याला फाइंड व्हॅल्यू ऑफ b² - 4ac. आपण जे केलं आत्तापर्यंतचे क्वाड्रेटिक इक्वेशन फॉर्म्युल्याने सॉल्व केले, आपण जे केलं तेच इथे आहे. तर पहिल्यांदा आपण दिलेल्या इक्वेशनला स्टँडर्ड फॉर्मशी कम्पेअर करून ABCच्या व्हॅल्यूज घेतो.
मग बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढतो. इथे बी आहे 2√3चा होल स्क्वेअर होईल मायनस 4 इंटू एची व्हॅल्यू 1 आहे इंटू सीची व्हॅल्यू 3. आता याचा स्क्वेअर कसा करायचा पहा. पहिले 2चा स्क्वेअर करा 4 इंटू मग √3चा इथे इंटू आहे 2चा स्क्वेअर 4 केला इंटू इथे काही नाही आहे म्हणजे इंटू आहे √3चा स्क्वेअर 3 मायनस 4 इंटू 1 इंटू 3. या स्टेपमध्ये फक्त मी याचा स्क्वेअर केला आहे. मग 4 इंटू 3 म्हणजे 12 मायनस 4 इंटू 1 इंटू 3 म्हणजे 12 इक्वल टू 0 आला. बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू 0 आली म्हणजे ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा डिस्क्रिमिनंट 0 आहे म्हणजे याचे दोन रूट्स जे असतील ते निघतील आणि ते इक्वल असतील. बघू आपण आता पुढे म्हणते राईट फॉर्म्युला टू सॉल्व क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन जे दिलं होतं ते सॉल्व करण्यासाठीचा फॉर्म्युला लिहा. तर इथे व्हेरिएबल एक्स आहे म्हणून एक्सच्या व्हॅल्यूज निघतील. मी लिहितो आहे नाव एक्स इक्वल टू मायनस बी प्लस मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a इक्वल टू मायनस बीची व्हॅल्यू आहे 2√3 प्लस मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac 0 आला आहे तुमचा अपॉन 2 इंटू एची व्हॅल्यू 1 आहे. पुढे सरकू मायनस 2√3 प्लस मायनस रूट 0 म्हणजे 0 अपॉन 2 मी इक्वल टू देअरफॉर एक्स इक्वल टू मायनस 2√3 प्लस 0 बाय 2 और एक्सची दुसरी व्हॅल्यू असेल मायनस 2√3 मायनस 0 बाय 2. याला सॉल्व करतो. मायनस 2√3मध्ये 0 ॲड केला म्हणजे मायनस 2√3 भेटेल तुम्हाला बाय 2. आता या 2नी 2ला भाग जाईल 1चा म्हणजे इथे भेटेल तुम्हाला -√3. नंतर इकडे लिहितो मायनस 2√3मधून 0 मायनस केला म्हणजे मायनस 2√3च राहील बाय 2. आता या 2नी 2ला 1चा भाग जाईल म्हणजे 2 कॅन्सल होतील आणि इथे राहील -√3. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 होती म्हणजेच क्वाड्रॅटिक इक्वेशनचे दोन रूट्स इक्वल होते. तर हे दोन रूट्स तुम्हाला मिळाले एक्स इक्वल टू -√3 और एक्स इक्वल टू -√3. ते इक्वेशन म्हणत हे सबस्टिट्यूट व्हॅल्यूज ऑफ ABC अँड फाइंड रूट्स. तर ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे दोन रूट्स या पद्धतीने आपण गेलो. पहिले या इक्वेशनला याच्याशी कम्पेअर करून ABCच्या व्हॅल्यूज घेतल्या, बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढली, फॉर्म्युला लिहिला आणि सगळ्यात शेवटी मग ABCच्या व्हॅल्यूज फॉर्म्युल्यामध्ये पुट करून रूट्स काढले. तर अशा पद्धतीने मुलांना आपल्याला हा टू सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॉर्म्युला मेथड हा टॉपिक चांगल्या प्रकारे कव्हर करायचा आहे.